औदुंबर तळवटी श्री नृसिंह योगी, कृष्णातटी परमशांती सुखासी भोगी. ध्यानस्थ होऊनी समस्त चरित्र पाहे, अनन्य जो शरण इच्छित देता आहे. नमस्कार दत्त भक्तांनो, आपल्या श्री दत्तचरणरज या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही मानसिक शांततेच्या शोधात असाल आणि दत्त संप्रदायातील एका अत्यंत पवित्र आणि निसर्गरम्य स्थानाला भेट देऊ इच्छित असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे. कारण आज आपण जाणार आहोत एका अशा पवित्र भूमीमध्ये जिथे खुद्द दत्त महाराजांचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी वास्तव्य केले होते. एक असे स्थान जिथे औदुंबर वृक्षाच्या छायेत आजही भक्तांना एका दिव्य शक्तीचा अनुभव येतो. आज आपण माहिती घेणार आहोत श्री क्षेत्र औदुंबर या जागृत देवस्थानची. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण या क्षेत्राचा इतिहास, चमत्कार आणि इथे कसे पोहोचायचे याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या एका नवीन व्हिडिओला. श्री दत्तप्रभूंचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म लाडकारंजा म्हणजे विदर्भातला. परंतु कृष्णाकाठ हीच त्यांनी आपली कर्मभूमी बनवली. त्यांच्या वास्तव्याने, तपाने आणि लोकोद्धाराच्या कार्याने कृष्णाकाठ ही औदुंबर आणि नरसोबाची वाडी ही दोन पवित्र क्षेत्रे निर्माण झाली आहेत. कृष्णा नदीच्या ऐल तीरावर भिलवडी हे गाव आहे, तर पैल तीरावर औदुंबर हे क्षेत्र आहे. सांगलीकडून बसने थेट औदुंबरात पोहोचता येते. तेथे राहण्या जेवणाची व्यवस्थाही होऊ शकते. शिवाय गावात धर्मशाळाही आहेतच. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या तपाच्या तेजाने, शास्त्रपूत आचाराने आणि बुद्धीच्या प्रभावाने महाराष्ट्रात दत्त संप्रदाय सर्वत्र प्रसार पावला. त्यांचे हे कार्य इतके मोठे आहे की लोक त्यांना दत्त संप्रदायाचेच प्रवर्तक मानतात. त्यांनी सन 1441 मध्ये औदुंबर येथे चातुर्मासात वास्तव्य केले. त्यामुळे औदुंबर हे महाराष्ट्रात दत्तस्थान म्हणून विशेष प्रसिद्ध पावले. कृष्णा नदीच्या पैल तीरावर अंकलखोप नावाचे एक गाव आहे आणि ऐल तीरावर भिलवडीजवळ भुवनेश्वरी देवीचे देवालय आहे. भुवनेश्वरी हे शक्तिपीठ असल्यामुळे या परिसरात तपस्वी जनांचा वावर नेहमीच असे. कृष्णेच्या तीरावर वृक्षांच्या दाटीमुळे आपोआपच एकांतमय तपोवन निर्माण झाले होते. या निसर्गसिद्ध तपोवनात औदुंबराच्या दाट शीतल छायेत श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मासाचा काळ घालवला आणि या स्थानाला एक चिरंतन पावित्र्य प्राप्त करून दिले. या पवित्र वातावरणात कृष्णेच्या पवित्र पात्रात स्नान करून दत्तभक्त श्री दत्तपादुकांचे दर्शन घेत असतात. हा स्नानाचा घाट अतिशय प्रशस्त आहे. तुझ्या जळाने मने आमुची तू धवळीत राही, कृतज्ञ भावे तुला वंदिता श्री कृष्णामाई. अशी कृष्णामाईची मनोमन प्रार्थना करून आणि शुचिर्भूत होऊन दत्तदर्शनाला जायचे असते. आपल्याला घाटावरून सरळ पादुकांपर्यंत जाता येते. हा घाट येथील ब्रह्मानंद स्वामींचे शिष्य श्री सहजानंद स्वामी यांनी दत्तभक्तांकडून आर्थिक सहाय्य गोळा करून 20व्या शतकाच्या प्रारंभी बांधला आहे. श्री दत्तचरणांचे दर्शन घेऊन आपण प्रदक्षिणा करू लागलो की बाजूच्या ओवऱ्यातून दत्तभक्त श्री गुरुचरित्राचे पारायण करताना आपल्याला दिसतील. दत्त संप्रदायात कठोर तपाचरणाला फार महत्त्व आहे. अत्यंत काटेकोरपणे आचार धर्माचे पालन करणाऱ्याला दत्त साक्षात्कार हा सुलभ होतो, अशी सांप्रदायिकांची श्रद्धा आहे. गोरक्षनाथ, चांगदेव राऊळ, जनार्दन स्वामी, संत एकनाथ, दासोपंत, निरंजन रघुनाथ,
इत्यादी थोर भक्तांची नावे आठवताच त्यांच्या निग्रही तपाचरणाचा इतिहास आपल्याला त्यांच्यापुढे नतमस्तक करतो. या ठिकाणी स्वतः श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एकांताचा आनंद घेत 4 महिने वास्तव्य केले होते. मंदिराच्या परिसरात औदुंबर वृक्षाची घनदाट छाया आहे. आकाशात सूर्य तळपत असताना जमिनीवर छायाप्रकाशाची जाळीदार रांगोळी तरळत राहते. या औदुंबरांच्या छायेतून मंदिर प्रदक्षिणा करून वरच्या आजोबा वडाखालच्या वाटेने गेले की ब्रह्मानंद स्वामींचा एक मठ लागतो. हे सत्पुरुष 1826च्या सुमारास गिरनारहून औदुंबर क्षेत्री आले आणि येथेच त्यांनी तपश्चर्या केली. या शांत, प्रसन्न आणि पवित्र वातावरणात त्यांच्या तपाला सिद्धीचे यश प्राप्त झाले आणि अखेर इथेच त्यांनी समाधी घेतली. त्यांच्याबरोबर मेरुशास्त्री नावाचे एक विद्वान गृहस्थ होते. त्यांनी ब्रह्मानंदांच्या साह्याने हठयोग प्रदीपिका या योगशास्त्रावरील प्रसिद्ध संस्कृत ग्रंथावर ज्योत्स्ना नावाची टीका लिहिली. श्री ब्रह्मानंदांचे शिष्य श्री सहजानंद स्वामी यांनी भक्त भाविकांकडून वर्गणी गोळा करून औदुंबरचा प्रशस्त घाट बांधण्याचे सत्कार्य केले. या ब्रह्मानंद मठातच श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी आपल्या जीवन साधनेची पहिली पावले टाकली होती. पुढे या मठात श्री नारायणानंद तीर्थ या नावाचे एक सत्पुरुष राहत असत. या औदुंबर क्षेत्री वर्षभर भक्तांची मांदियाळी असते. पण चैत्रातील कृष्णमाई उत्सव, श्रीपाद श्रीवल्लभ उत्सव, श्री नृसिंह सरस्वती जन्मोत्सव आणि श्री दत्त जयंती या काळात येथील सोहळा पाहण्यासारखा असतो. इथली शांतता, प्रसन्नता आणि पवित्र वातावरण मनातल्या सर्व चिंता दूर करते. औदुंबर क्षेत्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथून वाहणारी पवित्र कृष्णा नदी. नदीचा शांत प्रवाह, मंदिरातील आध्यात्मिक वातावरण आणि औदुंबर वृक्षाची छाया यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळतो. येथील दत्त मंदिरामध्ये दत्तप्रभूंच्या ज्या सुंदर पादुका विराजमान आहेत त्यांना विमल पादुका असेही म्हणतात. विमल या शब्दाचा अर्थ आहे निर्मळ, पवित्र, निष्कलंक आणि दिव्य. दत्त संप्रदायातील श्रद्धेनुसार औदुंबर येथे विराजमान झालेल्या या पादुका श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणचिन्हांचे प्रतीक मानल्या जातात. येथील चातुर्मास आटोपल्यानंतर स्वामी महाराज पुढे अन्य क्षेत्राकडे निघून जाताना भक्तांच्या कल्याणासाठी आपल्या पादुकांचे अधिष्ठान येथे ठेवून गेले. त्या पादुकांमध्ये स्वामींची कृपा, चैतन्य आणि आशीर्वाद सदैव वास करत असतात. दत्त संप्रदायात सद्गुरूंचे चरण म्हणजे ज्ञान, भक्ती आणि मोक्षाचा मार्ग दाखवणारे स्थान असे मानले जाते. विमल म्हणजे ज्यामध्ये कोणताही मल, दोष किंवा अशुद्धता नाही अशा त्या विमल पादुका. या पादुका सद्गुरूंच्या निर्मळ ज्ञानाचे प्रतीक आहेत. भक्तांच्या मनातील दुःख, अज्ञान आणि अशांतता दूर करून अंतःकरण शुद्ध करणारी शक्ती या पादुकांमध्ये आहे. श्री क्षेत्र औदुंबर येथे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पावन वास्तव्यामुळे हे क्षेत्र दत्तभक्तांसाठी अत्यंत जागृत मानले जाते. परंतु या दत्तक्षेत्राच्या पवित्र भूमीत आणखीन एक शक्तिस्थान आहे, ते म्हणजे भुवनेश्वरी देवी मंदिर. श्री गुरुचरित्रामध्ये वर्णन केलेली एक अत्यंत हृदयस्पर्शी कथा या मंदिराशी जोडली जाते. कोल्हापूर येथील एक ब्राह्मण मुलगा जन्मापासूनच मंदबुद्धी होता. त्याला ज्ञान प्राप्त व्हावे, आपले जीवन सुधारावे अशी त्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळे तो भुवनेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आला. परंतु देवीचे दर्शन घेऊनही त्याच्या मनोकामनेची पूर्तता होत नाही असे वाटल्याने अत्यंत दुःखाने आणि भक्तिभावाने त्याने आपली जीभ देवीच्या चरणी अर्पण केली
त्याच्या या अनन्य भक्तीने प्रसन्न होऊन देवीने त्याला दृष्टांत दिला आणि सांगितले की कृष्णा नदीच्या तीरावर औदुंबर क्षेत्री श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज विराजमान आहेत. त्यांच्या दर्शनाने तुझे कल्याण होईल. देवीच्या आज्ञेनुसार तो भक्त औदुंबर येथे आला आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे त्याने दर्शन घेतले. स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने त्याला ज्ञान प्राप्त झाले आणि त्याची जीभ पूर्ववत झाली. भुवनेश्वरी देवी ही आदिशक्तीचे एक रूप मानली जाते. दत्त संप्रदायामध्ये गुरु आणि शक्ती यांचा एक अतूट संबंध मानला जातो. म्हणूनच औदुंबर येथे श्री दत्तप्रभूंच्या पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर अनेक भक्त भुवनेश्वरी देवीचे दर्शन घेणे अत्यंत शुभ मानतात. जिथे एका भक्ताच्या आर्त हाकेला देवीने प्रतिसाद दिला आणि सद्गुरूंच्या चरणी नेऊन त्याचे जीवन बदलले, असे हे पावन स्थान म्हणजे श्री भुवनेश्वरी देवी मंदिर. आपणही जर कधी श्री क्षेत्र औदुंबर येथे गेलात तर श्री दत्तप्रभूंच्या दर्शनासोबत या जागृत देवीचे दर्शन अवश्य घ्या. आता आपण श्री क्षेत्र औदुंबर येथे कसे पोहोचायचे याबद्दल माहिती घेऊया. सांगली शहरापासून श्री क्षेत्र औदुंबर हे साधारण 35 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे. सांगलीहून अंकलखोप मार्गे औदुंबरला जाता येते. मिरज, इस्लामपूर, कराड, कोल्हापूर आणि पुणे मुंबई परिसरातून येणाऱ्या भाविकांसाठी रस्ते मार्ग उपलब्ध आहे. सांगली किंवा जवळच्या मोठ्या शहरांमधून अंकलखोप औदुंबरकडे जाण्यासाठी एसटी बस सेवा उपलब्ध असते. अंकलखोप येथे उतरून पुढे स्थानिक वाहनाने मंदिर परिसरात जाता येते. प्रवास कितीही लांब असला तरी जेव्हा मनात श्री दत्तप्रभूंच्या दर्शनाची ओढ असते तेव्हा प्रत्येक पाऊल आपोआप या पवित्र भूमीकडे वळते. कृष्णेच्या तीरावर वसलेल्या या दैवी भूमीत पोहोचल्यानंतर सर्वप्रथम श्री दत्तप्रभूंच्या विमल पादुकांचे दर्शन, त्यानंतर औदुंबर वृक्षाची प्रदक्षिणा आणि श्री भुवनेश्वरी देवीचे दर्शन घेऊन भक्त आपली यात्रा पूर्ण करतात. तर दत्तभक्तांनो, अशा प्रकारे श्री क्षेत्र औदुंबर आणि श्री भुवनेश्वरी देवीचे महात्म्य सांगणारा आजचा हा व्हिडिओ येथेच समाप्त होत आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.